नमस्कार मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। मला मागे कमेंट आलेली होती आणि त्या कमेंटमध्ये मला विचारलेलं होतं की मॅडम तुम्ही नेहमी ठाण्यातली जी मालवणी रेस्टॉरंट आहे तीच का व्हिजिट करता, कारण ठाण्याच्या बाहेरसुद्धा बऱ्याच ठिकाणी मालवणी रेस्टॉरंट अवेलेबल आहेत। तर आज मी आलेली आहे विक्रोळीला, विक्रोळीच्या कोकण या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी। आणि जे रेस्टॉरंट आहे कन्नमवार नगर 2 विक्रोळी या ठिकाणी। तुम्हाला इथे इकडचा ॲड्रेस दिसतच असेल। आजसुद्धा मी इथे आलेली आहे मालवणी फूड टेस्ट करण्यासाठी। सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया ह्यांचे मालवणी पदार्थ। गेली 15 वर्ष विक्रोळीकरांच्या सेवेत असलेलं हे हॉटेल कोकण मालवणी जेवणासाठी प्रसिद्ध आहे। हे खूप साधं, सिंपल आणि होमली फूड असलेलं विक्रोळीमधील हे एकमेव रेस्टॉरंट आहे। ह्याचे रेटसुद्धा जर तुम्ही पाहिलेत ना तर अतिशय म्हणजे खूप कॉस्टली रेस्टॉरंट नाही आहे हे। त्यांचे रेट इतर मालवणी रेस्टॉरंटच्या कंपेअरमध्ये अतिशय स्वस्त आहेत। चला तर आपण सर्वप्रथम इकडचं तर इंटिरियर तर पाहिलंच आणि आता आपण जाऊया ह्यांच्या किचनमध्ये। ह्यांच्या किचनमध्ये काय शिस्त आहे ते पाहूया। तर आता आपण आलो आहोत ह्यांच्या किचनमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता पापलेट साफ करायचं काम चालू आहे। स्वच्छ केलं जाते पापलेट, व्यवस्थित कापून त्याला चिरा देण्यात येत आहेत। या बाजूला बघू शकता ऑलरेडी ही पापलेट साफ झालेली आहे, अजूनही धुवायची बाकी आहेत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी ही ताजी पापलेट आलेली आहेत आणि इकडचे जे ओनर म्हणजे काका आहेत ते स्वतः जाऊन ही व्यवस्थित ताजी पापलेटं बघून घेऊन येतात। हे त्यांचं रोजचं काम आहे, ते मला सांगत होते आत्ताच मगाशी। मी प्रत्येक फिश हे स्वतः घेऊन येतो। तर ह्या बाजूला बघा असे फटफटीत असे बोंबील दिसत आहेत तुम्हाला, अजिबात रंग लावलेले बोंबील नाही आहेत। आणि ह्या बाजूला आहे कोलंबी, ती सुद्धा साफ करून ठेवलेली आहे। ह्या बाजूला मसाला बनतोय, लाल जे मिरचीचं वाटण आहे ते। आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आणि ह्या बाजूला कांदा आणि सुकं खोबरं भाजलेलं आहे। ह्या बाजूला बघा काका स्वतः ही पूर्ण मच्छी साफ करतायत। पापलेट बाहेर ऑर्डर आलेली आहे, अख्खं पापलेट फ्राय मागवलेलं आहे हे बघा। तर हे पापलेट जे आहे त्याला आता काका मॅरिनेट करतात, लिंबू लावतात। काका मला म्हणाले की मी थोडासा शाय आहे, सो मला तू व्हिडिओमध्ये घेऊ नकोस, पण मी तुला सगळ्या गोष्टी सांगणार नाही, तर तूच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांग म्हणून त्यांनी मला सांगितले। सो मीच तुम्हाला सांगते। इथे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागला कारण काका काहीच बोलत नव्हते, काका फक्त त्यांचं काम करत होते। त्याने आता सर्वप्रथम इथे लिंबू लावलेलं मॅरिनेट करायला, त्यानंतर खडं मीठ जे आहे ते इथे त्यांनी लावलेलं आहे। आणि आता जी इथे पेस्ट लावलेली आहे, हिरवी पेस्ट, तुम्ही पाहू शकता। ही कोथिंबीर जी पेस्ट असते ना ती इथे त्यांनी लावलेलं आहे। आणि काकाने मला इथे सांगितलं की इथे जो नारळ वापरला जातो तो पण त्यांच्या घरचे नारळ आहेत, कोकणातले। त्यांच्या गावाला जी नारळाची झाडं आहेत तिथून गोणी भरून नारळ हे दर आठवड्याला येत असतात। जेवढे नारळ त्यांना इथे सोलकडीसाठी किंवा इतर काही म्हणजे नॉनव्हेजसाठी जे लागतात ते त्यांच्या घरनं येतात। आणि काकांना खूप आवड आहे जेवण बनवायची। सो आता हे बघा आल्या लसणाची पेस्ट इथे लावलेली आहे आणि थोडा वेळ इथे आता ते मला असं वाटतं की रेस्ट करायला ठेवतील। आता बघा इथे मसालासुद्धा लावला जातो आहे, लाल मसाला बघा, दोन्ही बाजूला असा लाल मसाला लावला जातो। हिरवं वाटणचे पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये पण ऑलरेडी आतमध्ये भरलेला आहे, कारण आतमध्येपर्यंत जो हिरवा मसाला आहे तो लागला पाहिजे। आणि हा जो लाल मसाला आहे तो सुद्धा ते काका आता व्यवस्थित त्यांना काकांना जेवणाची प्रचंड आवड आहे। मगाशी मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारत होते तेव्हाच मला हे कळलं की त्यांना स्वतःला जेवण बनवायला प्रचंड आवडतं आणि त्याचमुळे त्यांनी हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे। आपल्या कोकणातल्या लोकांना अस्सल नॉनव्हेज जेवण मिळावं, मालवणी जेवण मिळावं, ह्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। तर ते स्वतः किचनमध्ये उभे राहून इथे सर्व करत असतात, हे तुम्ही पाहू शकता की आत्ताही ते इथे मस्त असं मला बनवून दाखवत आहे, ती त्यांची आवड आहे। हे बघा मस्त असं पापलेट फ्राय होतं आहे। थोडा वेळ मगाशी त्यांनी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आणि आता हे बघा पापलेटची एक बाजू फ्राय झालेली आहे आणि आता ही पापलेटची दुसरी बाजू फ्राय होते। मस्त असं कुरकुरीत तांदूळ आणि जे रवा असं तांदळाचं पीठ आणि रवा ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित फ्राय केलेलं आहे। तर
आता हे मस्त असं फ्राय झालेलं आहे आणि आता ह्याचं थोडंसं सजावट वगैरे काका करणार आहेत. काकाला त्याचीही फार प्रचंड आवड आहे. थोडंसं त्याला डेकोरेट करणार आहेत. ते बघा ते काकाने मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. प्लेटही खूप छान आहे आणि हे बघा बोंबील. तर ह्या बाजूला जे फडफडीत मगाचे जे बोंबील होते ताजे ते स्वच्छ करून आता लिंबू पिळालेलं आहे आणि त्याच्यावरती आता ही जी हिरवी जी पेस्ट आहे ती आता इथे लावण्यात येत आहे. तुम्ही ते पाहू शकता. या हिरवी जी मगाशी पण लावलेली होती जी आपल्या पापलेटसाठी, तर ती पेस्ट, त्याच्यानंतर आल्या लसणाची पेस्ट आणि त्याच्यानंतर आता हे कोकमाचं जे आगळ आहे तर ते सुद्धा आता ह्याच्यावरती घालण्यात येत आहे आणि आता हे सर्व ते मॅरिनेट करणार आहे. तर मॅरिनेशन झालेलं आहे. बरोबर 20 मिनटं हे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं आणि आता हे फ्राय करतायत. हे बघा मस्त अशा कुरकुरीत असं तेलावर फ्राय करतायत आणि हे शॅलो फ्राय आहे. सो त्याच्यामुळे बोंबील खूप मस्त असे कुरकुरीत होतात. खूप छान दिसत आहे. बघा मला पण भूक लागली आता. हे जवळा बनवणं चालू आहे. सुका जवळा जो आहे तो बनवला जात आहे. ह्याच्यामध्ये कांदा आणि जवळा थोडासा पाण्यात भिजवलेला आहे आणि त्याच्यानंतर तो मस्त असा कांद्यामध्ये परतवला गेलेला आहे. बघा कोथिंबीर वगैरे घालून किती छान दिसतोय, कारण हा प्रत्येक थाळीमध्ये जातो. आणि ह्या बाजूला ह्यांची स्पेशल ही प्रॉन्स बिर्याणी आहे. ही यांची स्पेशालिटी आहे. बाहेर कोणीतरी ऑर्डर दिलेली, तर माझ्या मते मी सुद्धा ही नक्की यांची जी प्रॉन्स बिर्याणी आहे ती सुद्धा नक्की मी ट्राय करणार आहे, कारण मला ह्याने सांगितलं आहे की तू सुद्धा हे ट्राय कर म्हणून. ही आपली लाल माठाची भाजी. हे आहे आपलं पंजाबी आलू मटर. हा बासमती तुकडा राईस. हे आहे आपली चिकन मालवणी ग्रेव्ही. ही आहे आपली प्रॉन्स करी. ही आहे आपली फिश करी मालवणीमध्ये. ही आपली मालवणी स्पेशल काळा वाटाणा उसळ आणि ही आपली डाळ. माझं नाव विकास साळवी. मी सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियामधून आलो आहे आणि माझ्या मित्राबरोबर इथे जेवायला आलो आहे कोकण रेस्टॉरंटमध्ये. आणि आम्ही पापलेट मागवलं, बोंबील मागवले, मला वाटतं प्रॉन्सचा पुलाव की काहीतरी आहे, भाकऱ्या खाल्ल्या आणि शार्कचं मला वाटतं कालवण की काहीतरी हे होतं. सगळं जेवण अप्रतिम आहे आणि बोंबील तर मला भयंकरच आवडले. पापलेटही खूप फ्रेश होतं. बेसिकली माझा असा प्लान असा होता की म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये जे मिळत नाही खायला ते इथे येऊन खायचं आणि म्हणजे तृप्त झाल्यासारखं वाटते. अजून खातोच आहे पण बोंबील मी पुन्हा मागवले, एवढे आवडले. पण खूप छान जेवण आहे. माझं नाव शरद मांजरेकर. मी आता हे बोंबील थाळी मागवलेली आहे. ती अतिशय उत्तम प्रकारची आहे आणि ह्या रेस्टॉरंटला मी नेहमीच अधूनमधून व्हिजिट देत असतो. तर आपल्याबरोबर कोकण रेस्टॉरंटचे मॅनेजर आपल्याबरोबर आहेत, तर आपण त्याला काही विचारूया. तर सर आपलं नाव काय? रवींद्र भोनगे. मी मॅनेजर म्हणून इथं काम करतो आणि हॉटेलचे ओनर आहेत सुनील लोके. मी 15 वर्षापासून त्यांच्याकडे काम करतो. मालवणी फूडसाठी फेमस आहे आपलं हॉटेल. मच्छी, चिकन, मटन सगळं वगैरे भेटतो. आणि आम्ही तुमच्याकडे इथे काय ट्राय करायला पाहिजे? तुमच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्यापैकी काय ट्राय करायला पाहिजे? आमच्याकडे मच्छी जसं वगैरे चांगलं भेटतं. सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय वगैरे भरपूर फॅसिलिटी आहे आमच्याकडे. आणि वजरी मसाला फेमस आहे. वजरी मसाला, भेजा, मटन, चिकन, मालवणी चांगलं आणि लोकांना सुद्धा आवडतं. म्हणजे आता हे तुम्ही जसं आता म्हणजे 15 वर्ष आहे तुमच्या रेस्टॉरंट, तुम्ही आज 15 वर्ष इथे आहात? हो, मी आहे कंटिन्यू म्हणजे इथं काम करतोय. ओके. पहिलं आणि तुमचा हा इकडचा एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे? मला वाटते काय 181 आता बिल्डिंगचं नाव. इकडे बिल्डिंग होते 181, त्याच्या बाजूला आहे स्वयंभू गणेश मंदिर आहे बाजूला. त्याच्या बाजूला आमचं हॉटेल आहे कोकण हॉटेल. कोकण पहिल्यापासूनचंच आहे कोकण हॉटेल, महात्मा फुलेच्या पाठच्या साईडला.
कन्नमवार नगर 2. ओके. आणि इकडचं टायमिंग काय आहे, सकाळचं आणि संध्याकाळचं? सकाळी 11 ते 4, 4ला बंद होतं. दुपारी संध्याकाळी 7 ते 11:30, 11:30ला आमचं क्लोज होतं वाटतं. आणि सोमवारी मोस्टली बंद असतं. बंद असतं का सोमवारी? ओके. जसं आपल्याला इकडच्या मॅनेजरनी सांगितलं की इकडच्या फिश आहेत ते फेमस आहेत, तर चला आपण आता टेबल पकडते मी आणि इकडच्या ज्या थाळ्या, ज्या काही स्टार्टर्स ज्यांची स्पेशालिटीज आहेत तर त्याची ऑर्डर देते. तर इथे आल्यानंतर पहिलं मी काय बघितलेलं असेल तर त्यांचं मेनू कार्ड. आणि इथे यांच्या मेनू कार्डमध्ये काय काय पदार्थ आहेत आधी ते तुम्हाला मी सांगते. ज्याच्यामध्ये ब्रेवरेजमध्ये ॲज युजल मालवणी असल्यामुळे सोलकढी तर आहेच, पण त्याच्याशिवाय यांच्याकडे ताकसुद्धा तुम्हाला मिळणार आहे, कारण इथे व्हेजसुद्धा साठी रेस्टॉरंट फेमस आहे. त्याच्यानंतर भाकरीमध्ये वडे, घावण, आंबोळी, पराठा आहे. त्याचसोबत तुम्हाला इतरही जवळा मसाला पापड ही सुद्धा यांची एक व्हरायटी आहे. शाकाहारीमध्ये सुद्धा बरेच सारे प्रकार यांच्याकडे अवेलेबल आहेत. मासळीमध्ये ह्यांच्याकडे पापलेट फ्राय, भरलेलं पापलेट, हलवा, मांदेली, मोरी फ्राय. त्याच्यानंतर यांच्या जे स्पेशालिटी आहेत ज्याच्यामध्ये स्क्विड रिंग आहे, कोळीवाड्यामध्ये चिकन आणि लिव्हर, कोळीवाडा, कोलंबी आणि स्क्विड, खेकडा लॉलीपॉप, फिश फिंगर, ह्या सर्व यांच्या स्पेशालिटी आहेत. मासळी मसालामध्ये पापलेट मसाला, खेकडा, मोरी, तिसऱ्या, कोलंबी, स्क्विड, सुका जवळा, सुकी करंदी ह्यासुद्धा मासळी मसाल्यामध्ये यांच्याकडे फेमस आहेत. त्यानंतर कोंबडी म्हणजे चिकनमध्ये सुद्धा यांच्याकडे चिकन सुका, त्याच्यानंतर मालवणी फुल, चिकन कढाई, चिकन मसाला, मटणमध्ये मटण हंडी, त्याच्यानंतर मटण मसाला, मटण सुका, वजरी आहे यांच्याकडे. वजरीमध्ये सुद्धा वजरी मसाला आणि वजरी सुका ह्यासुद्धा गोष्टी आहेत. आणि इतरही बऱ्याच साऱ्या गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला किलोमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो चला आता मी इथे बघते आता काय काय ऑर्डर द्यायची आहे. तर आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत आणि स्टार्टर्समध्ये यांनी आपल्याला इथे सुरमई फ्राय दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे आहे बोंबील फ्राय आणि हा आहे पापलेट फ्राय. मला तर सांगू टेस्टिंगच्या आधी यांनी ज्या पद्धतीत इथे मस्त असं सजवून दिलेलं आहे ना, तीच गोष्ट सर्वात जास्त आवडलेली आहे. सुरुवात आता मी सुरमईपासून करते. खूप सुंदर असा मस्त मोठा आणि जाड पीस आहे सुरमईचा. सो आता सुरुवात मात्र अगदी उघडल्या उघडल्या लगेच म्हणजे ती तोडल्यानंतर लगेच कळते की अतिशय ताजा असा मासा आहे आणि खूप छान असं याला मॅरिनेट केलेलं आहे. थोडं स्पायसीपणा जाणवतो आहे पण खरंच खूप छान आहे. टेस्टला तर अप्रतिम आहे. नेक्स्ट आपले बोंबील, मस्त असे कुरकुरीत बोंबील. एक नंबर. खूप छान असं मॅरिनेशन ह्यालासुद्धा केलेलं आहे. तुम्ही मगाशी पण बघितलं ना, ते काका मस्त मॅरिनेट करून आपल्याला दाखवत होते. खूप सुंदर मॅरिनेशन आहे आणि टेस्ट पण आहे ना, कोकमाचं जे आगळ वापरलेलं आहे ना त्याचा पण एक वेगळी टेस्ट, आंबटपणा जो असतो ना तो याच्यामध्ये जाणवतो आणि मस्त येते टेस्ट. आणि आता आपल्या सर्वांच्या आवडीचं पापलेट. हां 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 वाव. मस्त असं तांदळाच्या पिठात आणि रव्यात घोळवलेलं. पापलेटबद्दल तर काय सांगू, सर्वात मस्त जी टेस्ट आहे ना म्हणजे या तिघांमध्ये जर म्हणायला गेलात ना तर मला पापलेटचीच येते. खूप सुंदर असं आहे. सो चला आता हे सर्व मी जे स्टार्टर्स आलेले आहेत ते आधी संपवते आणि त्यानंतर आपल्या थाळ्यांकडे वळते. तर आता मेन कोर्समध्ये मी सर्वप्रथम यांची जी स्पेशालिटी आहे कोळंबी बिर्याणी तर ती मागवलेली आहे. तर आधी ती मी घेते आहे. माझ्या आवडीची आहे पण ह्यांनी मला इथे सजेस्ट केलं की तुम्ही इथे आलात ना तर कोलंबी बिर्याणी आहे ती आमची नक्की टेस्ट करा. तर आधी मी इथे मस्त तुम्ही बघू शकता कोलंबीचे खूप मोठे मोठे पीस यांनी टाकले. बऱ्याच ठिकाणी आपल्याला टायनी प्रॉन्स दिले जातात. जशी ही बिर्याणी माझ्या तोंडात गेली ना तसं जो भात आणि जो कोलंबी आहे ना काय सांगू, स्पायसीनेस पण उत्तम आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्यांनी इथे जो राईस वापरला आहे त्याची पण क्वालिटी किती चांगली आहे बघा. बासमती राईस वापरलेला आहे. खूप छान आणि ज्या स्पायसीनेस असायला हवा तसाच या बिर्याणीमध्ये स्पायसीनेस आहे आणि यांची स्पेशालिटी आहे. सो तुम्ही इथे आलात की कोलंबी बिर्याणी
मागवायला विसरू नका. तर आता माझी मस्त अशी झणझणीत म्हणजे खूप झणझणीत नाही, मीडियम झणझणीत अशी कोलंबी बिर्याणी जी होती ती माझी संपून झालेली आहे. आणि आता आलेल्या आहेत माझ्या 2 थाळ्या, ज्याच्यामध्ये आज मी कोलंबी थाळी आणि त्याचबरोबर चिकन थाळी मागवलेली आहे. आणि कोलंबी थाळीमध्ये काय काय आहे ते आधी तुम्हाला सर्वप्रथम सांगते. त्याच्यामध्ये आज मी वडे मागवलेले आहेत, भाकरी आणि चपाती न मागवता. तर इथे आहेत आपले वडे, चटणी आहे, कांदा लिंबू सोलकढी, जवळा वाटी आहे, इथे आहे प्रॉन्स फ्राय आहेत, हे कोलंबीचं इथे ग्रेव्ही आहे, हे सुकं आहे म्हणजे मसाला, आणि त्याचबरोबर ह्यांनी इथे भात दिलेला आहे. आणि ही जी आपली चिकन थाळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा वडे आहेत, चटणी, कांदा लिंबू सोलकढी, इथे एक बॉइल्ड एग दिलेला आहे, त्यानंतर इथे चिकनची ग्रेव्ही आहे, चिकन सुकं आहे आणि त्याच्याबरोबर इथे भात दिलेला आहे. तर आता मी याचं टेस्टिंग चालू करते. मस्त असे वडे, गरम गरम असे वडे आहेत. आणि हे आज मी कोलंबी मसाला जो आहे त्याच्याबरोबर ट्राय करते आहे. तसा कोलंबीचा पीस आणि मसाला, अगदी कोलंबीमध्ये मसाल्यामध्ये मला ओल्या नारळाचा जो एक अरोमा येतोय आणि त्याचा ओल्या नारळाचा इथे वापर केलेला आहे, म्हणजे जो वाटण आहे ना त्याच्यामध्ये. आता ही प्रॉन्स फ्राय आहे ते पण टेस्ट करते. खरंच हा कोलंबी मसाला खूप छान आहे. आणि मी फर्स्ट टाइम ते वड्याबरोबर ट्राय केलेला आहे, भाकरी न मागवता. आणि त्याच्यानंतर मी भात आणि सोलकढी हे तर ॲज युज्युअल खायचंच आहे. आणि आता चिकन वडे, चिकन आणि त्याच्याबरोबर हा मसाला, हा 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 मस्त असं चिकन वडे, हा हा उत्तम उत्तम, खरंच सांगते खूप छान अशी मीडियम स्पायसी डिश आहे, म्हणजे लहान मुलं सुद्धा जेवू शकतील अशी डिश आहे. आणि ह्यांनी याच्यात आज बॉइल्ड एग मला दिलेला आहे. तर ते वडे आणि जे चिकन आहे ते मी संपवते आणि त्यानंतर पुन्हा सोलकढी भात. तर आता आपलं स्टार्टर्स आणि ज्या थाळ्या मागवलेल्या होत्या त्या सर्व संपल्या आहेत. उत्कृष्ट असं जेवण आहे आणि ह्यांची कॅटरिंग सर्व्हिससुद्धा आहे. सो जर तुम्हाला ह्यांच्याकडे जर कॅटरिंगसाठी व्हेज नॉनव्हेज दोन्ही गोष्टीसाठी जर ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल, लग्न किंवा इतर काही फंक्शन्स तुमच्याकडे असतील, तर हा जो तुम्हाला इथे नंबर दिसतोय तर त्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा.
अशा प्रकारचा आजचा हा मालवणी जेवणाचा मस्त असा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशी सांगायची आहे की आपले व्हिडिओ हे दर बुधवारी आणि शनिवारी येत असतात, तर ते पाहायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.